हाय व्ह्यूवर्स, आपण आता एक आयुर्वेदिक औषध बनवूया. त्याच्यासाठी पालकची पानं, ही खायची पानं, त्यानंतर हळद घेतलेली आहे, ओली हळद, आवळा, लिंबू, पेरूची पानं, पिंपळाची पानं, कवळी पानं पिंपळाची घ्यायची आहेत. अशा प्रकारे पिंपळाची पानं घ्यायची, पेरूची पानं आणि हे लिंबाड्याची पानं आहेत, वडाचं पान एक. आता हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. असं मीठ टाकून आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे ही पानं. आता आपण हे औषध कशासाठी करतो आहोत ते माहीत आहे का तुम्हाला? आपल्याला कुठल्याही आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ झाली असेल तयार, तर ती गाठ या औषधाने वितळून जाते. आता हे मी बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बीटसुद्धा टाकलेलं आहे, आवळा बारीक करून घेतलेला आहे, लिंबाड्याचा पाला, तुळशीचा पाला सर्व एकत्र करून आणि हे आपण गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे गाळून घेतलं आहे. आणि सकाळी रोज 11 दिवस आपल्याला हे लागोपाठ हे 1 कप भरून रस आपल्याला रोज अनुषपोटी प्यायचा आहे. त्यात अर्ध लिंबू पिळून टाकायचं आणि 11 दिवस हा आपल्याला काढा प्यायचा आहे. 11 दिवसाच्या आत आपली गाठ शरीरामध्ये कुठेही असली तरी ती वितळून जाते. असं हे औषध आहे.